नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी भारतीय रेल्वेकडून मोठी आनंदाची बातमी आली आहे। यंदा वारीची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अनेक स्पेशल ट्रेन आणि अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शहरामधून स्पेशल ट्रेन धावणार, कोणत्या मार्गाने जाणार आणि वारकऱ्यांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम मध्य रेल्वेने आषाढी एकादशी निमित्त 54 विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत। या गाड्या मुख्यतः 22 जुलै ते 29 जुलै या कालावधीत चालणार आहेत। या स्पेशल गाड्यांमध्ये प्रमुख गाड्या अशा असणार आहेत: नागपूर मिरज स्पेशल, विदर्भातील वारकऱ्यांसाठी विशेष ही गाडी मोठा दिलासा ठरणार आहे। गाडी नंबर 01205 नागपूर मिरज स्पेशल एक्सप्रेस। ही गाडी 23 आणि 24 जुलै रोजी नागपूरवरून सकाळी 8:50 निघेल व दुसऱ्या दिवशी सकाळी 11:55 मिरज जंक्शनवर पोहोचणार आहे। पंढरपूरला सकाळी 8 वाजता ही गाडी पोहोचेल आणि 8:25 पंढरपूरवरून निघेल। या गाडीचा मार्ग असा असणार आहे: नागपूरवरून निघाल्यानंतर अजनी, वर्धा जंक्शन, पुलगाव, धामणगाव, चांदुरा, बडनेरा, मूर्तिजापूर जंक्शन, अकोला जंक्शन, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, चाळीसगाव जंक्शन, मनमाड जंक्शन, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुरुडवाडी, पंढरपूर, सांगोला, मसोबा, डोंगरगाव, जतरोड, दाळगाव, कवटेमाका, सुलगारे, अगर या मार्गाने मिरज जंक्शनला पोहोचणार आहे। गाडी संख्या 01206 मिरज नागपूर स्पेशल एक्सप्रेस 24 आणि 25 जुलै रोजी मिरजवरून दुपारी 12:55 निघणार आहे व दुसऱ्या दिवशी दुपारी 12:25 नागपूरला पोहोचेल। ही ट्रेन पंढरपूरला दुपारी 3:55 पोहोचेल आणि सायंकाळी 5 वाजता पंढरपूरवरून निघणार आहे। न्यू अमरावती ते पंढरपूर स्पेशल 4 फेऱ्या। गाडी संख्या 01119 न्यू अमरावती पंढरपूर स्पेशल। ही गाडी 21 आणि 24 जुलै रोजी न्यू अमरावतीवरून दुपारी 2:40 निघणार आहे व दुसऱ्या दिवशी सकाळी 9:10 पंढरपूरला पोहोचेल। ही गाडी न्यू अमरावतीवरून निघाल्यावर बडनेरा जंक्शन, मूर्तिजापूर जंक्शन, अकोला जंक्शन, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा जंक्शन, चाळीसगाव जंक्शन, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुरुडवाडी जंक्शन या मार्गाने पंढरपूरपर्यंत जाणार आहे। गाडी संख्या 01120 ही गाडी पंढरपूरवरून 22 आणि 25 जुलै रोजी सकाळी 7:30 सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 12:50 न्यू अमरावतीला पोहोचेल। खामगाव पंढरपूर स्पेशल 4 फेऱ्या। गाडी संख्या 01121 ही ट्रेन खामगाव ते पंढरपूर 21 आणि 23 जुलै रोजी धावणार आहे। ही गाडी खामगाववरून सकाळी 11:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 पंढरपूरला पोहोचेल। ही गाडी खामगाववरून निघाल्यानंतर जळंब जंक्शन, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुरुडवाडी या मार्गाने पंढरपूरपर्यंत जाणार आहे। गाडी संख्या 01122 ही गाडी 22 जुलै आणि 24 जुलै रोजी पंढरपूरवरून पहाटे 5 वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी 7:30 खामगावला पोहोचेल। लातूर ते पंढरपूर स्पेशल 8 फेऱ्या। गाडी संख्या 01101 ही ट्रेन 24, 27, 28 आणि 29 जुलै रोजी लातूर येथून सकाळी 7:30 निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 12:50 पंढरपूरला पोहोचेल। ही गाडी लातूर, हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब, एडशी, धाराशिव, पांगरी, बार्शी, शेंद्री, कुरुडवाडी, मोडलीम, पंढरपूर या मार्गाने धावणार आहे। गाडी संख्या 01102 ही गाडी पंढरपूरवरून 24, 27, 28 आणि 29 जुलैला पंढरपूरवरून दुपारी 1:50 सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 7:20 लातूरला पोहोचणार आहे। आता पुढील गाड्यांसाठी रिझर्वेशन नसेल। भुसावळ ते पंढरपूर 4 फेऱ्या। गाडी संख्या 01159 भुसावळ ते पंढरपूर 24 जुलै आणि 25 जुलैला ही गाडी भुसावळवरून 1:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 पंढरपूरला पोहोचेल। परतीचा मार्ग असा असणार आहे: गाडी संख्या 01160 पंढरपूर भुसावळ ही ट्रेन 25 आणि 26 जुलै रोजी पंढरपूरवरून रात्री 10:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता भुसावळला पोहोचेल। कोल्हापूर ते कुरुडवाडी स्पेशल 16 फेऱ्या।
गाडी संख्या 01209 कोल्हापूर कुरुडवाडी ही ट्रेन 22 ते 29 जुलै दरम्यान कोल्हापूरवरून दररोज सकाळी 6:10 निघेल व दुपारी 1:30 कुरुडवाडीला पोहोचेल। या गाडीचा मार्ग कोल्हापूरवरून निघाल्यानंतर हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, अगर, सलगरे, कवठेमहांकाळ, ढाळगाव, जतरोड, सांगोला, पंढरपूर आणि मोडलीम या मार्गाने कुरुडवाडीला पोहोचेल। कुरुडवाडी ते कोल्हापूर गाडी संख्या 01210 22 ते 29 जुलै दरम्यान कुरुडवाडी ते कोल्हापूर ही गाडी चालणार आहे। दुपारी कुरुडवाडीवरून 4:30 निघेल व त्याच दिवशी रात्री 10:30 कोल्हापूरला पोहोचेल। पुणे ते मिरज गाडी संख्या 01207 पुणे ते मिरज ही गाडी 23 जुलै ते 29 जुलै दरम्यान पुणे येथून दररोज सकाळी 6:40 निघेल आणि सायंकाळी 6:45 मिरज येथे पोहोचेल। ही गाडी पुण्यावरून निघाल्यावर हडपसर, उरळी, दौंड, जेऊर, कुरुडवाडी, मोडलीम, पंढरपूर, सांगोला, वासूद, जावळे, मसोबा, डोंगरगाव, जतरोड, ढाळगाव, लंगरपेठ, कवठेमहांकाळ, सलगरे, बेळंकी आणि अगर या मार्गाने मिरज इथपर्यंत पोहोचणार आहे। गाडी संख्या 01208 मिरज पुणे ही गाडी मिरजवरून 23 ते 29 जुलै दरम्यान मिरज येथून दररोज रात्री 7:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 पुणे स्टेशनवर पोहोचणार आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशीच रेल्वे संदर्भातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व रेल्वेचे नवनवीन प्रवास पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही यंदा आषाढी वारीला जाणार आहात का आणि कोणत्या शहरामधून प्रवास करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।